पण ऐका, ज्यानं त्रास दिला त्याचा सुद्धा उद्धार करतात. उद्धार करताना संत यानं मला त्रास दिला होता, याला जवळ घ्यायचं नाही, हा मला शरण आला होता, याला जवळ घ्यायचं, असा विचार करत नाही. तर सर्व होती सम. गुंड प्रवृत्तीचा आला तरी त्याचा उद्धार, दगडासारखा आला भिंत तरी तिचा उद्धार, चांगल्याच उद्धार होईल यात नवल काय नाही. त्याचं कारण त्यांची दृष्टी विषम नसते. तर सर्व होती सम. आणि पुढचा टप्पा आहे शरीराचा भ्रमणेने कदा. या देहाने भक्ती करता येते, या देहाने देवाकडे जाता येतं, पण या देहाने देवाची भक्ती करताना संत देहाचा विचार करत नाही. देह जाओ आत्मा राहू पण पांडुरंगी देहाचं काही झालं तरी चरण न सोडी सर्वता आन तुझी पटकरी. चला, धाराशिव जिल्हा जवळच आहे. संत भक्ती करताना शरीराकडे लक्ष देत नाही. नवलाची गोष्ट ऐकस कैवारी कुंभाराने तुडविले पारी. नवलाची भजनी गायने गुरुवार रंगले एक रूप झाले, एक रूप झाले विठोबाची काळी. नवलाची गोष्ट ऐकस संत गौरवा काका भजन करताना पायाखाली मूल येते, चिखला सहित मूल ही तुडवतात. मूलाचं रक्त आणि चिखल एक होतो तरी गौरवकाचा तिचं लक्ष नाही का. नामदेव म्हणत होता शरीराचा भ्रमणेने कदा विडाला. त्यांचं लक्ष नाही, शरीराकडे बघत नाही, त्यांच्याकडे विषमता नसते, त्यांचं मोठेपणे साधू थोर जातात. ऐका, त्यांचा स्वभाव आहे आपणापारिके नाही. ते त्यांच्या संगतीतलं सुख सांगताच येत नाही. एवढंच नाही, नम म्हणे गा शेवटच्या चरणामध्ये संतांची पवित्रता सांगितली. नामामणी गाय दुधई कसार साधो निरंतर वरते तैसा. माऊली म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध पवित्रही आहे आणि गोडही आहे. तसं संत इतकी पवित्र आहे, अपवित्र गेला तरी तो पवित्र होतो. आणि इतकी गोड आहे, कडू माणूस त्यांच्या जवळ गेला तरी तो गोड होतो, त्याचं जीवन गोड होतं.
इतकी साधूंची पवित्रता आहे. एकच वाक्य सांगतो शेवटचं, आपण पंढरपूरला चंद्रभागेमध्ये आंघोळ करतो, आपलं पाप टाकून देतो. आळंदीला इंद्रायणमध्ये आंघोळ करतो, आपलं पाप टाकून देतो. पैठणला गोदावरीमध्ये स्नान करतो, आपले दोष आपलं पाप टाकून देतो. कधीतरी विचार केला का आपण? चंद्रभागा आपलं दोष घेते, आपलं पाप घेते. इंद्रायणी आपले दोष घेते, आपलं पाप घेते. गोदावरी आपले दोष घेते, आपलं पाप घेते. अर्थात आपल्याला शुद्ध करते आणि ती अशुद्ध होते. ठीक आहे का? तीर्थ आपले पाप घेतात, आपले दोष घेतात आणि आपल्याला शुद्ध करतात आणि ते अशुद्ध होतात. कधीतरी विचार केलाय का आपले पाप आपला दोष घेऊन स्वतःला शुद्ध करण्यासाठी तीर्थ काय करत असतील? तर ऐका, तीर्थ स्वतःला शुद्ध करण्यासाठी संतांकडे जात असते. माऊलीची ओवी आहे, संताचे नियंग संगे आपाते जिननी गंगे तेणे संत संगे सुचित्व कैसे. शेवटचं वाक्य लक्षात ठेवा. पूर्ण जगाला पवित्र करतात त्यांना तीर्थ म्हणतात आणि तीर्थाला सुद्धा जे पवित्र करतात त्यांना संत म्हणतात. वाक्य लक्षात ठेवा. जगाला पवित्र करतात ते तीर्थ, तीर्थाला सुद्धा जे पवित्र करतात ते संत. पवित्र सोवाळी एक तीच मंडळी. ज्याला पवित्र व्हायचंय त्याला तीर्थाकडे नाही गेलं तरी चालेल, पण साधूकडे मात्र गेलं पाहिजे. अजून पुढचं वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने देवाकडे नाही गेलं तरी चालतंय, पण साधूकडे गेलं पाहिजे. झालं माझं कीर्तन. बरोबर 11:02 झाले, संपलं कीर्तन. देवाकडे नाही गेलं तरी चालतंय, पण साधूकडे गेलं पाहिजे. पंढरपूरला गेला असता तुम्ही, ऐका, जे जे आळंदी, देहू, पैठण जे गेले त्यांनी एकदा हात वर करा माझ्यासाठी. आळंदी, देहू, घाबरू नका, लाजू नका. आळंदी, देहू, पैठणला गेले, हात वर करा. काही फाशी नाही ते गेले. चला, आता 50% 60-70% लोकांना हात वर गेले म्हणजे गेले असते. काही जण गेले असते नाही काय होते. आणि आता बघा, जे गेले असतील त्यांना धन्यवाद, आणि जे गेलेच नसतील त्यांच्या पाया जाऊ घ्या. का? साधूकडे नाही गेलं तरी चालते, पण संताकडे गेलं पाहिजे. काय करतात संत? नाथ महाराजांचं प्रमाण आहे का? एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती. चला काकड्यामध्ये नेतो तुम्हाला. घाली संताशी आसनी पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिते ते गुरु. संताच्या जवळ जर गेलो तर कुठलीही संत इच्छा पूर्ण करतात. पूर्ण करती मनोरथ म्हणजे इच्छा पूर्ण करतात, म्हणून गेलं पाहिजे. साधूची सेवा करा, इच्छा पूर्ण होतील. साधूचं भजन करा, पुण्यवंत व्हावे घेतात, इच्छा पूर्ण होतील. ऐका, आणि थोडं पुढे बोलतो, ज्याला सेवा करता येते संताची त्याला सेवा करा, नाही सेवा करता येत त्यांना नका करू. फक्त एक गोष्ट सांभाळा, कमीत कमी साधू संतांची टिंगल टवाळी केली जाऊ. आता आम्हाला कसं आहे, जगामध्ये फिरत असताना दोन गोष्टी लक्षात येतात. सेवा करणारे माणसं कमी आणि टवाळी करणारे माणसं जास्त. रस्त्याने जर चालला, समजा महाराज लोक जर निघाले, मोजकेच माणसं असतात महाराजचे, वाकून नमस्कार करणार, महाराज पाया पडू देतात. आणि काही लांबूनच आले बघा बोगडी, पांढरे कपडे घालते म्हणून बोगडी, आमच्यापेक्षा पांढरा घालते तू. महाराज लई नमुन्याचे लोक भेटले. मला एक जण दिवशी म्हणला, महाराज काय ते तुम्ही रोज कीर्तन करतात महाराज लोक, रोज कीर्तन केलं म्हणजे तुम्ही काय वैकुंठात जाऊन पडणार? मी म्हणलं आम्ही टाकळीच्या वड्यात कुठं मी पडू दिलं, तुला काय करायचं? एक जण तुम्हाला कीर्तन ऐकलं, पण महाराज तुम्ही छान कीर्तन केलं, मला तुमचं गायन आवडलं, चिंतनही आवडलं, पण एक प्रश्न पडला, काय तुम्ही ती कबर का बांधली? पोट दुखू दे, दोन म्हणून बांधले तुला, काय उत्तर द्यावं? अहो शेवट सांगतो, काही लोक जवळ नसतात आमच्या, गुळापेक्षा आम्हाला गोड बोलणार, गुळापेक्षा.
आणि गोड बोलून आमची टवाळी करणार. नीट आहे का तुम्ही? एक दिवशी एक जण जवळ बसला माझ्या, लयच गोड बोलायला लागला मला. महाराज काय छान कीर्तन केलं आज. कालचं कीर्तन कुठं होतं? परवाच पंढरपूर. उद्याचं कीर्तन कुठे आहे? पुण्याला. परवाच मुंबईला. महाराज एवढं फिरावं लागतंय तुम्हाला? आता विलाज नाही, काय करावं? लयच कुत्र्यासारखं फिरत आहोत. कीर्तन करा फिरणं म्हणजे कुत्र्यासारखं फिरणे. काय चांगलं बोलण्याला अर्थ आहे त्या? बोलता आलं चांगलं बोला, करता आली सेवा करा. नाही बोलता येत का? गोड कडू बोलू नका. नाही सेवा करता येत नाही का? नका करू टिंगल टवाळी करू नका. ऐका, पूर्ण करते मनोरथ अपवित्राला पवित्र करतात. कडू ज्याचं जीवन त्याचं गोड करतात. देवापेक्षा तत्व जर कुठलं श्रेष्ठ असेल त्या पात्राचं नाव संत. म्हणून तर या सुखा कारणे देव वेडा मला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिले. म्हणून संतांची संगत करा, संतांची सेवा करा. ऐका, अर्थात असल्या माधुर वाशासी सारख्या साधूचं स्मरण करा, नाव घ्या, चिंतन घ्या. कुठल्याच गोष्टीची उणीव राहणार नाही. आपल्या सप्ताहातील तिसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प तुमच्या सर्वांच्या समोर, सर्वांच्या वतीने राहुल महाराजांनी माझ्याकडे सोपवलं. आलो आणि आपल्या समोर हे चिंतन ठेवलं. केलेलं चिंतन सगळं बरोबरच असेल असं काही दावा नाही, असा मला कुठला अहंकार नाही. माझ्या श्री गुरु रामकृष्ण महाराज गुरुभाऊ यांच्या कृपाशीर्वादाने आनंदमध्ये काही दिवस राहत असताना माऊलीच्या समाधीचे दर्शन, इंद्रायचे स्नान, तिथं जे शिक्षण घेतलं त्याच्यातून जे मला काही थोडं मिळालं त्याच्यातलं थोडं तुमच्या समोर ठेवलं. योग्य वाटलं त्याचा स्वीकार करा, वाईट वाटलं त्याचा त्याग करा. अपशब्दातून सर्वांची क्षमा मागतो. आणि माझ्या वाणीला विराम देत असताना गुढीजन मृदंगाचे राहुल महाराज, आपण सर्वजण महिला पुरुष असे साऊंड सिस्टम या कार्यक्रमात प्राध्यापक सहकार्य करणारे सर्वजण, सगळ्यांना धन्यवाद, सगळ्यांचे आभार. आणि वाणीला विराम माझ्या संवेद आमचे मित्र, आमच्या केस तालुक्यातील सुरडी गावचे ओम महाराज भिसे सुंदर तबला वादक आहेत, त्यांची उपस्थिती आहे. आणि त्यांनी हे कीर्तन शूटिंग केले. त्यांच्या चॅनलचं नाव आहे विष्णुमय जग. त्यांच्या चॅनलचं नाव आहे. जर तुम्हाला वाटलं नंतर हे कीर्तन ऐकावं टाकळीचं तर विष्णुमय जग असं युट्यूबला नाव टाका, हे कीर्तन त्याच्यावर येईल. आणि वाटलं आपण त्यांच्या वाटलं तुम्हाला त्यांच्या चॅनलचं सदस्य व्हावं, असे कथा कीर्तन सारखेच लाईव्ह त्याच्यावर असतात, वाटलं तर त्यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला कधी त्यांचे कार्यक्रम ऐकायला भेटतील. आपण शब्दावर क्षमा. वाणीला विराम. ज्ञानेश्वर Jai Sate